नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं आनंदाचं पान माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप आनंदाचं ठरणार आहे यात शंका नाही. कारण अत्यंत कर्तबगार अशा अचला जोशी, ज्यांची वाईन लेडी ऑफ इंडिया अशीही ओळख आहे, त्यांच्या परीस या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याशी गप्पा मारणार आहेत, आपल्याला भेटणार आहेत. अचलाजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मी जसं म्हटलं की परीस हे खरं तर तुमच्या आयुष्याच्या अनुभवांवर आधारित पुस्तक आहे, पण तरीही अगदी सुरुवातीला मला प्रश्न विचारावासा वाटेल की आता एवढं मोठं आयुष्य गेलंय, तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी केलेली आहे, तुम्हाला कोणता काळ आणि कोणतं काम खूप चॅलेंजिंग आणि मोठं वाटतंय तुमच्या आयुष्यातलं? मी सांगू का की कोणतंही काम हा मी एक अनुभव म्हणून घेत असते. त्यामुळे काम हे काम राहत नाही, त्याचा एक आपण घेत असलेला अनुभव आणि त्यातनं मिळालेले आपल्याला संस्कार या दृष्टीने तो घेतला जातो. हे जाणीवपूर्वक नसतं, पण अपाततः ते होत असतं. त्यामुळे माझ्या जे जीवनात जे लहान मोठे अनुभव आले ते मला सगळेच सारखे वाटत आहेत. कुठचाही त्यात कमी जास्त नाही आहे. एक मात्र आहे की जे सगळे अनुभव घेतले ते घेत असताना माझ्या स्वतःच्या आयुष्याची निगडीत झालेल्या ज्या निष्ठा होत्या त्या मात्र कायम राहिल्या होत्या. त्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद मला सातत्याने होत गेला. खरं तर अचलाजी, ज्यांना माहिती नसेल किंवा अजूनपर्यंत आपण पुस्तकाच्या बद्दलच गप्पा मारतोय, परीसबद्दल गप्पा मारतोय, तर त्या सगळ्या आपल्या वाचकांसाठी, प्रेक्षकांसाठी म्हणून ही जी वाईन निर्मिती आणि तुम्हाला वाईन क्वीन म्हटलं जातं, पहिल्या वाईन लेडी ऑफ इंडिया म्हटलं जातं, तर ते आम्हाला थोडक्यात सांगा ना, त्या वाईन निर्मितीच्या मागची छोटीशी गंमत गोष्ट. बरं, मी माझं शिक्षण पूर्ण झालं, MA पर्यंत शिकले मी, आणि त्यानंतर संसार सुरू झाला, 2 मुलं झाली, ती पूर्ण वेळ शाळेत जायला लागली. आणि कुठेतरी एक बघा, मध्यमवयीन स्त्रियांना एक असा मिडल एज सिंड्रोम होतो की आपण काहीच करत नाही, नवरा कामाला जातो, मुलं शाळेत जातात, आपण घरी बसून काय स्वयंपाक करायचा का, आणि केला तरी तो किती वेळ जाणार त्याच्यात, वाचन किती होऊ शकणार, काहीतरी निमित्ताने केलं तर ते जास्त फलदायी होतं. अशा याच्यात मी होते. आणि एक प्रकारची विफलता मनात यायला लागली होती आणि ते मला कळल्यावर म्हटलं आता सावध राहिलं पाहिजे, याच्यात जाऊन आपण एक काहीच न करणारी म्हणून अशी स्वतःची समजूत करून घेऊन राहायचं नाही. त्या याच्यात काय झालं, एक दिवशी माझ्या नवऱ्याला एक जाहिरात दिसली वर्तमानपत्रात. ती होती आपल्या जी परराष्ट्रात प्रदर्शनं नेली जातात, एक 10-12 दरवर्षी जातात प्रदर्शनं, निरनिराळ्या देशात जातात. त्या देशाचे राजदूत हे आपले त्या प्रदर्शनाचे प्रमुख असतात. तर ते प्रदर्शन लावण्यासाठी, मांडण्यासाठी आणि त्याची व्यवस्था बघण्यासाठी एक स्त्री पाठवली जाते आणि बाकी मग 2-3 पुरुष असतात बरोबर टीममध्ये. ते मग जाऊन कस्टम्स क्लिअर करून आणणं, सामान आणणं, अशी कामं ते करत असतात. तर माझ्या या कामाच्या संदर्भात राजदूतांनी मला एक सांगितलं की आपण आता बरोबर जाऊ कुठेही, एक गोष्ट लक्षात ठेवा की हे भारत नाही, आपण अमेरिकेत आलेलो आहोत. अमेरिकेमध्ये तुम्हाला काही कोणी दिलं म्हणजे खाण्यापिण्याची वस्तू अशा अर्थी दिलं तर ती मला नको, माझा गुरुवारच आहे, माझा उपास असतो, हे काही बोलायचं नाही. आपण त्याचा स्वीकार करायचा, आवडो न आवडो ते घ्यायचं, थोडंफार नाही आवडलं तर एका तिथल्या टेबलावर ठेवून द्यायचं. एकदा तुम्ही घेतल्यावर कोणी तुम्ही आता का ठेवलं वगैरे बघायला नसतं तिथे कोणी. तर हे एक मनाशी खुणगाठ ठेवली होती की त्यांच्या आतिथ्याला आपण वाव द्यायचा. तर एकदा काम सुरू झाल्यावर दर आठवड्याला एकेका निरनिराळ्या देशाचे स्वागत समारंभ असायचा आणि त्याला राजदूतांबरोबर मला जायची संधी मिळायची, म्हणजे जावंच लागायचं. तिथे गेल्यावरती निरनिराळ्या त्यांच्या खाद्यपेय असत, त्या देशाने केलेली वाईन असे तर ती चाखून बघायची. हे एक ठरवलं होतं. आणि वाईनमध्ये वाईट ते काय असणार, शुद्ध प्रकारे केलेला फळाचा रस असतो तो. त्यामुळे कोणताही ग्रह मनात पूर्वीचा न ठेवता मी मुक्त मनाने
त्यांचे आहारातले जिन्नस असत त्याची चव बघायची. आणि मला ना स्वयंपाकाची खूप आवड आहे, खूपच आवड आहे. त्यामुळे एखादा पदार्थ खाल्ला की कसा केला असेल हे मला लक्षात यायचं. वाईनबद्दल मात्र ते कळायचं नाही. फक्त उत्तम प्रकारचा फळाच्या रसाचा आविष्कार हा आहे एवढं मात्र जाणवायचं. आणि मग ते फळ त्या वाईनमध्ये मी शोधायला लागायची की द्राक्ष आहे हे, पण ते पांढरं द्राक्ष आहे का काळं द्राक्ष आहे, त्याची चव कशी असते, याची चव कशी लागते. असा एक अभ्यास मनात सुरू झाला आणि त्या अभ्यासाचा पुढे पुढे ध्यास व्हायला लागला. परत एक सांगते की मला स्वयंपाकाची आवड आहे आणि वाईन हे शिजवून करण्याचा जिन्नस नाही आहे, पण एक थंड. तर ते जे वाईन जी मी पहिल्यांदा टेस्ट केली, म्हणजे चव बघितली वाईनची, तेव्हा त्या फळाचा एक संबंध दरवळ असा माझ्या अनुभवाला आला. आणि वाटलं हे किती सुंदर आहे, फळापेक्षा किती हलका आहे हा, किती सुदृढ वाटतो असा. तर असं आपल्याला करता आलं पाहिजे. मग मी हॉटेलमध्ये गेले त्या दिवशीचं काम आटपून पहिल्याच अनुभवानंतर. आणि तिथे पुस्तकाची दुकानं असतात. तशा त्या पुस्तकाच्या दुकानात मी गेले आणि वाईन संदर्भातली, म्हणजे वाईन तयार करण्याची किंवा वाईनसाठी द्राक्ष निवडण्याची किंवा वाईनचा ॲरोमा ज्याला म्हणतात, तो जास्त उठावदार कसा होईल हे करण्यासाठी जी काही एक थोडीफार पथ्य असतात, तर त्याचं ज्ञान संपूर्णपणे त्या पुस्तकातनं मला मिळालं. एक CJ बेरींचं फर्स्ट स्टेप्स इन वाईन मेकिंग म्हणून पुस्तक होतं. तर ते मला वाटलं चला आपली पहिलंच पदार्पण आहे त्यात, तर हे आपण वाचून बघू. मला आठवतं आहे त्या रात्री मी हॉटेलमधनं घरी म्हणजे घरी नव्हे माझ्या खोलीत गेले आणि ती संबंध रात्रभर ते पुस्तक मी वाचून काढलं. ध्यास लागल्यासारखं झालं की आता हे आपण केलं पाहिजे. बरं तिथे इतकं काम असे की वाईन कुठे करायची तिथे, म्हणजे घरी गेल्यावर काय काय करायचं ते मनात आराखडे सुरूच झाले होते माझ्या. मग मी आल्यावरती अशीच एका माझा भाऊ डॉक्टर आहे त्याच्या पेशंटकडनं एक द्राक्षाची करंडी आली होती. मी आईकडे गेले तर ती म्हणाली अगं थोडी द्राक्ष आली आहेत आजीच्या पेशंटकडनं, आम्हाला काही कोणाला ती आवडली नाहीत, तुरट आहेत आंबट आहेत अशी, तुला सगळी फळं आवडतात, तू घेऊन बघ, तुला जर का ते आवडलं तर करंडी तू घेऊन जा, मी पाठवून देते तुझ्याकडे. ते एक द्राक्ष मी तोंडात घातलं आणि असं फुटून तोंडात त्याचा स्वाद जो दरवळला, तर म्हटलं हे वाईनचं द्राक्ष आहे, हे खाण्याचं टेबल ग्रेप ज्याला म्हणतात तसं नाही आहे ते, आणि हे आपण याचं करून बघूया म्हणून. मग ते एका हातात त्या CJ बेरीचं पुस्तक, दुसऱ्या हातात काय करायचं ती प्रक्रिया लक्षात घेऊन त्याला काय काय जे सामान लागतं ते जाऊन आम्ही ह्याच्यातनं घेऊन आलो, दुकानातनं घेऊन आलो आणि घरी वाईनचा पहिला प्रयोग केला. द्राक्ष मला वाटायला लागलं की द्राक्षे थकली असतील, त्यांना पाण्यात ठेवावं. म्हणजे तेव्हापासूनच मी द्राक्ष ही कोणतरी व्यक्ती आहेत किंवा फार मोठं एक काहीतरी फार मोठा जिन्नस आहे असं मानायला लागले होते. आणि मग माणसाच्या ज्या अवस्था थकणं वगैरे ते द्राक्षांनाही होत असेल असं मला वाटायला लागलं. इतके मी त्याच्याशी समरस झाले होते. मग त्या पुस्तकात दिल्याप्रमाणे देठं काढणं, ते धुणं, त्याच्या ते द्राक्ष स्वच्छ करणं, हे जे पुढच्या ह्या असतात पायऱ्या त्या बरोबर होऊन गेल्या. आणि त्याचा रस काढला आम्ही घरी. माझी आई, माझी मावशी, माझ्या काही मैत्रिणी त्या आल्या होत्या मदतीला म्हणजे पाहायला खरं सांगायचं तर. आणि मग त्याचा जो रस काढून त्याचं फर्मेंटेशन करतात. ते कुठेही त्याला आच लागायची नसते, विस्तव लागायचा नसतो. ते कोल्ड फर्मेंटेशन ज्याला म्हणतात तर ते होत असतं. तर ते व्हायला लागल्यावर त्या द्राक्षाच्या ते फर्मेंट व्हायला लागल्यावर वर 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 असा फेस येत गेला त्याच्या द्राक्षाचा असा, आणि व्हॉल्यूम वाढल्यासारखं वाटायला लागलं मला त्याचा. आणि काही दिवसांनी ते परत त्याचा जो एक दंगा चालू होता त्या द्राक्षाच्या रसाचा फर्मेंट होत असताना तो हळूहळू निवत गेला आणि हळूहळू ते स्थिर होत गेला. स्थिर होत गेल्यावर पुस्तकात सांगितल्याप्रमाणे थोडे दिवस तसाच ठेवला आम्ही. आणि ज्या वेळेला तो सेपरेशन होतं द्राक्षाचं, सेपरेशन म्हणजे तो विभक्त होतो रसापासून. मग द्राक्षातल्या बिया, द्राक्षातली सालं ती सगळी खाली बसतात आणि वर निव्वळ असा निखळ असा रस दिसायला लागतो. तो रसही त्याच्यात सुरुवातीला त्या द्राक्षातले काही जिन्नस असतात, काही पेशी त्याच्या असतात, काही सालातला अशुद्धता असते
ती सगळी आपणहून खाली बसायला लागते आणि वरती निखळ असा रस दिसायला लागतो. तर मी म्हटलं की हे वर्णन केलेली वाईन झालेली आहे, आता ती तशी लागते का, तशी झाली आहे का हे बघायला पाहिजे, कारण त्याचा मला अनुभव नाही परत. तर एक दिवशी असाच माझा भाऊ आला होता. तो ना हे काय आहे गं म्हटलं, अरे तुझ्या पेशंटने पाठवलेल्या द्राक्षांमधनं मी वाईनचा प्रयोग केला आहे. तो म्हणाला झाले का वाईनमध्ये आता. म्हटलं मला वाटतं आहे, कारण क्लॅरिटी आलेली आहे त्याला, क्लिअर झाले. तोपर्यंत माझ्या नवऱ्याने 3 वाईनचे ग्लासेस आणून ठेवले होते तिथे आणि मग ट्यूबमधनं मी ती थोडी अशी स्वीकारली तोंडात आणि एकदम बरोबर ती बाहेर यायला लागली. ती एका ग्लासात घेतल्यावर तो वाईनचा जो ॲरोमा असतो, सुगंध असतो, तो सुगंध खोलीवर पसरला की हे द्राक्ष, ह्या द्राक्षाचा हा ॲरोमा आहे, त्याचा हा गुण आहे हे वाटलं. आणि आम्ही तिघांनी त्या वाईनचा पहिला घोट घेतला. तिघांनी म्हणण्यापेक्षा त्या दोघांनी. तर दोघंही निष्णात होते वाईनमधले, कारण परदेशी शिक्षण झालं होतं त्यांचं, त्यांना वाईन चांगली काय वगैरे कळत होतं. तर दोघंही म्हणाले वा, ॲरोमा तर सुंदर आला आहे. आता ॲरोमा सुंदर आला आहे, पण आता चव बघायची. ती घशातून पोटात जात असताना सॉफ्टली जाते ना, काही चरही पडत नाहीत ना कुठे, ते बघायचं असतं एक. म्हणजे तो एक मुख्य हा असतो, त्याचा गमक असतं ते. नाही खरंच म्हणजे त्या दोघांनी ती घेतली आणि माझा हात कापत होता त्यावेळेला. अच्छा, नाही खरंच म्हणजे मी वाचलंही आहे पुस्तकात आणि आता तुम्ही सांगत होत्या वाईन निर्मितीची ही गोष्ट, तर थक्क करणार आहे. कारण वाईनची टेस्ट सगळेच घेतात, पण ती वाईन आपण जी आत्ता चाखली आहे वाईन, ती कशी बनते त्याचा विचार करायचा. आणि म्हणजे ती फक्त बनवायचीच नाही, तर तिचं उद्योगात रूपांतर करायचं, हे सगळं भन्नाट आहे. फक्त मला ना म्हणजे आपल्या वाचकांच्याच वतीने खरं तर प्रश्न विचारायचा आहे, इतके वेगवेगळे प्रयोग तुम्ही आयुष्यात केले, इतक्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलं, अडचणी खूप आल्या असतील, पण म्हणजे काय तुमचा एक जगण्याचा मंत्र होता अडचणींवर मात करताना? हो, ती तर करावीच लागते. म्हणजे एक पहिलंच उदाहरण देते अगदी थोडक्यात, की मी कमिशनरांकडे गेले, कमिशनर ऑफ एक्साईज अँड हे. तर ते IAS ऑफिसर होते. तर मी त्यांना म्हटलं की सर, मी एक तुम्हाला विचारायला आली आहे की मी अगदी थोड्या प्रमाणावर घरी वाईन केले, 4-5 लिटर असेल झालेली, आणि ती चांगली झाली. तर अशी मोठ्या प्रमाणावर करण्याची माझी आजच इच्छा आहे, पण ते जमणार नाही, कारण हळूहळूच ते मोठं होत गेलं पाहिजे. म्हणजे आता घरी आपण लाडू करतो, एकदम लग्नाच्या पंक्तीचे लाडू करायला सांगितलं तर नाही जमणार आपल्याला, कारण ते प्रमाण वेगळं असतं नाही का. तर त्याप्रमाणे तर ते म्हणाले, मिसेस जोशी तुम्ही कोणाशी बोलताय आत्ता, मी एक्साईज कमिशनर आहे आणि दारूबंदी हे माझं क्षेत्र आहे, आणि तुम्ही घरी दारू करू का विचारताय. तर मी निराश झाले थोडी आणि म्हटलं की हो, एक उत्तम प्रकारची वाईन करण्याची माझी मनीषा होती, पण आता तुम्ही म्हणता ते खरं आहे की कायद्याने घरी करणं शक्य नाही आहे. तर आता मी मान्य करते की मला नाही ही संधी आता मिळू शकत. ते म्हणाले, तुम्ही म्हणालात मगाशी की उत्तम दर्जाची वाईन तुम्हाला करायची आहे, तर दर्जा म्हणजे काय असतो वाईनमधलं. आता IAS ऑफिसर तो, त्यांना दारूबंदी खात्याचे परत, पण आपल्या दारूबंदी खात्यात वाईनला जागाच नव्हती कुठे. म्हणजे विस्की झालं तर जिन, इतर वाईनचे प्रकार, इतर दारूचे प्रकार ते होते त्यांच्याकडे, पण वाईन ही पहिल्यांदाच त्यांच्याकडे गेली होती. आणि वाईन ही दारू नव्हे, मुळीच नाही, हे मी त्यांना सांगितलं. म्हटलं फळाचा रस, त्याचा उत्तम आविष्कार, एवढंच तुम्ही मनात ठेवा. आणि त्यातनं काही औषधी गुण येतात जे फळात असतात. आपण फळं का खातो, आजारी माणसाला का फळं देतो जास्त, तर त्यासाठी ती फळं जी असतात त्याचा जो उत्तम आविष्कार म्हणजे वाईन. तर ते म्हणाले की हो का, मग मला अनेक माहिती द्या त्याची. IAS ऑफिसर आणि दारूबंदी खात्यातला, पण मोकळेपणाने, कॉम्प्लेक्स नव्हता त्यांना की आपल्याला माहीत नाही, येत नाही, उलट माहिती काय ती करून घ्यायची इच्छा दिसली मला त्यांची. तर मी त्यांना तितक्याच मोकळेपणाने सांगितलं की त्याच्यात ॲल्डिहाइड्स येता कामा नयेत. मग ॲल्डिहाइड्स म्हणजे काय ते त्यांना माहीत होतं. तर म्हटलं मग डोकं दुखतं किंवा काही हे होतं, ते काही होत नाही वाईन घेऊन, उलट एक शांतपणा मनाला येतो. आणि मग ती त्याला ऑनेस्ट वाईन म्हणतात. ऑनेस्ट वाईन की ज्याच्यात पाण्याचा थेंबही न घालता केवळ रस
आणि रसच तो फर्मेंट केलेला हा जेव्हा होतो त्याला ऑनेस्ट वाईन म्हणतात. आणि मला ऑनेस्ट वाईन करायची होती सर. तर ते म्हणाले की मग आपण असं करू की हा तुमचा जो उद्योग आहे, तुम्ही घरी नुसती जास्त वाईन करणार, म्हणजे माझा समज झाला प्यायला द्यायला लोकांना अशी होते की काय, पण तुमचा हा एक रिसर्च आहे. तर मी आता असं करतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या सदरात तुम्हाला परवाना देतो घरी करण्याचा. आता हे जर का त्यांनी म्हटलं नसतं आणि माझ्या डोक्यात आलं नव्हतं त्यांना म्हणावं रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी द्याल का, नुसतं वाईन घरी करू का विचारायला गेले होते मी. पण त्यांनीच ते दार उघडून दिलं मला की रिसर्च अँड डेव्हलपमेंट करा, कारण तोच आहे तुमचं कार्यभाग. तर मी देतो परवानगी. किती तुम्हाला वाईन करायचे घरी? तर मी म्हटलं आता काय असा प्रश्न आल्यावर मी म्हटलं 200 लिटर. आता 200 का 300 का नाही 100 का नाही हे मला आत्ताही सांगता येत नाही, पण तोंडाला आली ती फिगर मी दिली. ते म्हणाले ठीक आहे, स्पेशल परमिशन तुम्हाला मिळेल. आमच्या सर्व अटी एक्साईजच्या ज्या आहेत की इन्स्पेक्टर येऊन तुमच्या दाराला कुलूप लावणार, दिवसाचं काम झाल्यावर ते त्यांनी उघडल्याशिवाय तुम्हाला त्याच्यात काही करता यायचं नाही, ते आमच्या कुलपाखाली काम होईल. तुम्हाला मान्य आहे का? म्हटलं तुम्ही म्हणाल त्यामुळे माझी वाईन उलट चांगलीच होत जाणार आहे. मला जराही संदेह नाही. तुम्ही तुमचा माणूस पाठवा, ते रोजगार नाही बाई, रोजचं काहीतरी त्याचं वेतन असायचं ते भरायचं एक्साईजमध्ये, आणि ती परमिशन मिळाली होती मला. ते घरी प्रयोग केले मी तसे सुरुवातीला, आणि चांगलीच होत गेली. जसा अनुभव येत गेला तशी. नाही खरंच म्हणजे ते आम्हाला कळत होतं. घरच्या घरी हे दोघं होते टेस्टर्स, त्यामुळे. नाही म्हणजे आता माझा जो प्रश्न होता त्यातनं ते की तुमचा ॲटिट्यूड प्रचंड सकारात्मक होता आणि त्या सकारात्मक ॲटिट्यूडमुळे हे झालं. पण मला पुस्तक वाचून आणि एकूणच तुमच्याबद्दल जे मी ऐकलं होतं, वाचलं होतं, तुमचं आधी पण तुमच्या वाईन निर्मितीबद्दलचं एक पुस्तक मी वाचलं होतं, तर या सगळ्यातनं बरोबरच मला जे महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही आयुष्यात केलेलं सामाजिक काम, खरं तर महिला आणि मुलींसाठी केलेलं काम, ते खूप मोठं होतं, ते खूप महत्त्वाचं म्हणजे आहे अजूनही. तर त्याविषयी मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल अचलाजी. हां, आता महिलांसाठी जे काम केलं मी, तर ते मुख्यतः त्याचा बेस याला म्हणतो ना आपण, त्याचा पाया श्रद्धानंद आश्रमात सुरू झाला. तिथे माझी आई काम करायला जात असे की ज्या दुर्बल महिला आहेत किंवा टाकलेल्या मुली आहेत, टाकलेली लहान लहान अर्भक आहेत, त्यांना आयुष्यात त्यांच्या एक जीवन द्यायचं आणि उत्तम प्रकारे त्यांची वाढ करायची, हे काम श्रद्धानंद आश्रम तेव्हाही करत असे, आजही करत आहे. उत्तम माणसं त्याच्याशी जोडलेली आहेत सगळी, म्हणजे जयकरांसारखी, आपल्या बाळासाहेब खेर की जे पुढे आपले मुख्यमंत्री झाले ते, अशी माणसं तेव्हा होती. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जात्यात स्त्रीला एक जे मुलांचं प्रेम असतं, मुलं वाढवायची कशी, त्याला हाताळायचं कसं, ते मला वाटतं शिकवावं लागत नाही, ते येतं आपल्याला. तर त्या याच्यात मी गुंतली गेले. अनेक लहानपणी आईबरोबर खेळायला जायची त्या मुलांशी. पुढे पुढे जसं वाढत गेलं वय आणि समजूत, तसं इथेही आपण काही कार्य करू शकू ही भावना आली. आणि मग कार्य करणाऱ्याला काय हो, एकदा क्षेत्र मिळालं की तिथे करत राहिलं तेवढं काम होतच राहतं. इतर बाकीची मंडळी करत असतात ते दिसत असतं. त्या ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांची प्रगती होताना आपल्याला दिसते. तर हे सगळं जे आहे ना, ते एक जीवनाला कुठेतरी आपल्या अर्थ वाटतोय, अर्थ मिळतोय. नुसतंच ये रे दिवसांभर रे पोटा असं नाही होत आहे. हे जाणवत गेलं आणि मला कुठेतरी त्याची ओढ लागली. आम्ही नेहमी आईला म्हणायचो की तू घरात दिसली नाहीस की आश्रमात, ते तुझं दुसरं घर आहे. कालांतराने मला जाणवलं की आश्रम हे माझं पण दुसरं घर होतं आहे. आता गेले नाही तर चैन नाही पडत. तर त्यामुळे ती एक दुसऱ्याला मदत करण्याची. आणि आईने एक सांगितलं होतं की समाजकार्य करशील ना तू, कारण तुझे मला आता दिसायला लागलं आहे, मन त्यात गुंत आहे, तर एक लक्षात ठेव, समाजकार्य हे आपल्या आनंदासाठी करायचं असतं. त्यांना काय वाटेल किंवा ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांचं कल्याण केलं वगैरे हे मनात आपण ठेवायचं नाही, ते आपोआप होत असतं. मग ती जाणीव ठेवून जर काम केलं, मग त्यांच्याकडनं त्यांनी आम्हाला थँक्यू म्हटलं नाही वगैरे, असल्या क्षुल्लक गोष्टींना महत्त्व यायला लागतं. आपला आनंद हा मोठा घे आणि तो घ्यायचा. मग ते मला वाटलं की हा आनंद फक्त श्रद्धानंद आश्रममध्येच का, मी दुसरी काही उद्योग करते
त्यातही तो आनंद मला घेता येतोय, कारण नवनिर्मिती होते त्याची काहीतरी. त्यामुळे एकातनं दुसऱ्यात तर तिसरं असं निघत गेलं. आणि हे सगळं सकारात्मक होतं. कुठेही निष्ठेने जर काम केलं ना आणि आपल्या मनाच्या श्रद्धेने, तर कुठचं काम चांगलंच होतं. त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज ज्याला आपण म्हणतो ते करायचं नाही. द्राक्ष उत्तम म्हणजे उत्तम. मला पुढे कॅमिओ भेटले माझ्या नशिबाने, की फ्रान्सचे एक अत्यंत उच्च दर्जाचे ज्यांचे वाईन्स होतात त्या कॅमिओ, म्हणजे एअरपोर्टवर आपल्याला दिसतात त्यांच्या वाईन्स सगळ्या. तर ते मला भेटले आणि ते मला म्हणाले की एक लक्षात ठेव की उत्तम दर्जाच्या द्राक्षापासूनच उत्तम वाईन होते. सबस्टँडर्ड जर द्राक्ष घातलीस वाईन होईल, पण तिचा दर्जा उच्च राहणार नाही, ती सबस्टँडर्डच होईल. सबस्टँडर्ड द्राक्षांपासनं म्हणजे मध्यम दर्जाच्या द्राक्षापासनं चांगली वाईन कधी होणार नाही. चांगली वाईन घ्यायला चांगलंच मटेरियल पाहिजे. पुढे ते मला म्हणाले, नाचला हे लक्षात ठेव की चांगलं रॉ मटेरियल असलं, मग ते मानवी स्वरूपातलं पण असे नका. एखादा चांगली गायिका असली, चांगली प्रतिभाशाली कोणी व्यक्ती असली, तर त्यांच्याशी उत्तम दर्जाचंच आसपास त्याच्या निर्माण केलं तर त्याचा उत्तम दर्जा होतो. तर हे कायम माझ्या लक्षात आहे. आणि त्यामुळे जेव्हा जमेल ते कामाचं काय, व्यापाचं काय, हे एक उत्तम दर्जाची तडजोड ही होऊ शकत नाही, हे मला समजलं त्यातनं. नाही, हेच म्हणजे मला तर वाक्य बोलून जातं आणि त्याचा आपल्या वेध होऊन जातो आपल्या वागण्याला. तसं होत गेलं मला. नाही, तुम्ही आता कॅमिओ बद्दल जे नाव पुस्तकाला दिलंय तर ते नाही, बोला अचलाजी. तर त्यांनी नाही तर कॅमिओने मला या धारणा काही दिल्या आणि ते म्हणाले की तुम्ही हे कुठच्या देशातली वाईन करताय, कुठच्या म्हणजे फ्रान्सला आला होतात का जर्मनीला गेला होतात. मी म्हटलं कुठे नाही, मी पुस्तकं वाचून भारतात वाईन केली ही. कारण त्यांना वाईन इथे ते जे आले ते इथे त्यांना बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेटसाठी ब्रँडी करायची होती. आणि ब्रँडीचं रॉ मटेरियल वाईन असतं, की वाईनचा ॲरोमा जो असतो तो डिस्टिल करून घेतात आणि तो बराच काळ त्याला घालवून त्याचं जेव्हा मॅच्युअर होतो तेव्हा उत्तम ब्रँडी होऊ शकते. आणि कॅमिओनचं काम म्हणजे उत्तम. त्यामुळे त्यांच्याशी एक तडजोड करायला किंवा त्यांची पार्टनरशिप घ्यायला ज्ञानेश्वर आगाशेंनी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेटच्या त्यांना बोलावलं होतं. आणि त्यांना वाईन हे रॉ मटेरियल होतं, त्यामुळे वाईन म्हणजे माझी असं आगाशेंना वगैरे वाटायचं. आणि चांगल्या ठिकाणी माझी वाईन खरंच सर व्हायला लागली होती. त्यामुळे मलाही जाणवायचं की आपण करतोय ते चुकत नाही आहे, चांगलं होतं आहे. ते जेव्हा त्यांना दिली आणि इतरही 3-4 वाईन्स दिल्या, तर मी बरोबरी कोणाचीच करत नाही, कारण आपण आपलं करत राहावं काम. पण त्या सगळ्यांच्यात माझी वाईन कॅमिओने सिलेक्ट केली. ते म्हणाले ह्याची मी ब्रँडी करू शकेन. सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की आजची आपली सभा जी आहे ती पूर्णतः धंदा करण्याच्या दृष्टीने होते. तुमचं जर रॉ मटेरियल मला आवडलं तर त्यापासून माझं फायनल मटेरियल चांगलं होईल, पण ते जर चांगलं नसलं तर माझं होऊ शकणार नाही. तर ती आपली मैत्री राहील, पण मग आपला उद्योग एकत्र होऊ शकणार नाही. तर हे मला ज्ञानेश्वर आगाशेंनी सांगितलं, त्या सभेत झालं. आणि ते म्हणाले त्यांनी 3-4-5 आम्ही ज्या वाईन्स दिल्या होत्या त्या ताजमध्ये उतरले होते. ताजने त्यांना प्रोव्हाइड केल्या होत्या वाईन्स. तर ते म्हणाले की तुझीच वाईन त्यांनी सिलेक्ट केली आता. ते म्हणाले या वाईनमध्ये जीव ज्याला म्हणतो आपण तो जीव आहे. या वाईनची ब्रँडी होईल. अचलाजी खरं तर ब्रँडी व्हायला जेवढं लागेल. बोला. नाही, मी म्हटलं की खरं तर ऐकत राहावं असं वाटतंय, कारण मी पुस्तकही वाचलं असल्यामुळे हे सगळे प्रसंग तुमच्या तोंडून ऐकायला खूप छान वाटतात आहे. पण आत्ता तुम्ही जो उल्लेख केला ना की रॉ मटेरियल जर चांगलं असेल तर त्याचं प्रॉडक्ट खूप चांगलं होतं. मला असं वाटतं तुम्ही ज्या अत्यंत समृद्ध आयुष्य जगला आहात त्याचंही कुठेतरी बीज म्हणा किंवा सुरुवात तुमच्या बालपणात आहे. कारण या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचं बालपण किती समृद्ध होतं आणि किती मोठ्या लोकांच्या सान्निध्यात ते गेलं याचा सुद्धा उल्लेख आहे. तर तेही मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. काय झालं होतं की आमच्या घरी माझे वडील 13 वर्ष
इंग्लंडमध्ये राहून FRCSहून परत आले होते. तिथनं मॅट्रिक्युलेशन होऊन ते फर्स्ट इयर कॉलेजच्या गेले, कारण तेव्हा ते रिफॉर्म्स वगैरे इथे चालू असायचे. काही ब्रिटिशांनी आणलं की एक दंगा धोपा व्हायचा त्याचा, नको असायचं आपल्या लोकांना, किंवा त्यातनं आपला फायदा घेतला जातो ही एक जाणीव आपली होती की ब्रिटिश आपला फायदा घेत आहेत ही. आणि ते खरं होतं, कारण आपले त्यांनी फक्त क्लर्क केले होते. त्यांनी शिकवलं आपल्या लोकांना इंग्रजी, ते कुठचं ॲरिथमेटिक म्हणजे गणित शिकवलं, कारण त्यांना गणित करायला लागायचं. आणि एक दुसरं म्हणजे कलोक्वियल ज्याला म्हणतो आपण, बोलीचं शिकवलं. पण त्यात भारत किती श्रेष्ठ आहे, भारताचं वाङ्मय किती समृद्ध आहे, भगवद्गीता ज्या देशात झाली, वेद ज्या देशात म्हटले गेले होते, ज्यांनी आयुष्याची घडी बसवली होती लोकांच्या, त्याबद्दल काहीही त्यांनी माहिती दिली नव्हती. हे जेव्हा टिळक, आगरकर त्या लोकांनी बघितलं, तेव्हा त्यांनी स्वतःची एक शाळा काढली. आणि त्या शाळेत त्यांनी संस्कृत हा विषयच ठेवला होता मुळे. आणि हे सगळं माहीत असल्यामुळे ती एक समृद्धी ना मनाला पण ती नैसर्गिकच येत राहते. बरं, काय झालं होतं तेव्हा डॉक्टर भालेरावने साहित्य संघाची मुळं रोवायला सुरुवात केली होती की एक साहित्यिक हे पाहिजे, आपल्याला बॅकग्राऊंड पाहिजे, नुसतं शिक्षण एके शिक्षण नको. मग नाटकं, सिनेमा हे सुद्धा एक आयुष्याचं दालन आहे की जे क्रिएटिव्ह आहे, जे निर्मितीक्षम आहे. तर ती निर्मितीला एक आपण ही द्यावी, वाव द्यावा ह्या दृष्टीने केलं होतं. त्यात माझ्या वडिलांना त्याने ट्रस्टी केलं, पहिले ट्रस्टी ते साहित्य संघ. माझी आई त्या काळात MA झालेली होती, 33 साली तिचं लग्न झालं, त्या काळात ती MA झालेली होती. तर त्यामुळे तिचं साहित्याचं तिला इंग्लिश हे वाटतं, त्यामुळे इंग्लिश आणि मराठी साहित्याचे दालनं आमच्या घरी कपाटाच्या कपाटं भरलेली होती. काही दिसलं की एक पुस्तक ओढायचं, वाटेल तिथे वाचायचं, हे माझं चालू असायचं. आता हे साहित्य संघाच्यामुळे आणि बाबाच ट्रस्टी असल्यामुळे त्यांच्या मीटिंग्स इकडे व्हायच्या, कारण ते गिरगावात राहिले. इथनं वालं कुलकर्णी, विह कुलकर्णी झालंच तर इथली काही मंडळी असायची, ग्रामोपाध्याय. तर ते म्हणायचे की दरवेळी गिरगावात आम्हाला लांब पडतं यायला. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले असायचे त्यावेळेला त्याच्यात. तर एखादी मीटिंग आपण इथे घेऊ, तर ते म्हणे एखादी का एका मीटिंगच्या आड दुसरी मीटिंग आपण फडक्यांच्या घरी घेऊ, कारण आमचं घर मोठं होतं. का तर पाहुणे यायचे आणि मग त्यांना त्यांची कुचंबणा व्हायची. माझे वडील FRCSहून तिथनं आले, त्या काळात इतकी वैद्यकीय शिक्षण इतकं पुढचं घेतलेली कमी माणसं होती. तर आमचे सगळे नातेवाईक आईकडनंचे, बाबांच्याकडनंचे, ते काही झालं की आजारपण की आमच्या घरी यायचे आणि त्यांचं आनंदाने स्वागत व्हायचं. जे आम्ही खायचो तेच त्यांचं खायचं, फक्त त्यांचेच उलट हे व्हायचं. कोणाचं बिन तेलाचं, कोणाचं बिन तिखटाचं, कोणाचं. तर आमच्याकडे 2 आचारी मग ठेवले होते. एकाने ह्याचं करायचं सगळं, बाकीच्याने नॉर्मल स्वयंपाक करायचा. त्या काळात माझा मामा, त्याला क्रिकेटची खूप आवड होती, तर त्यांनी पुण्याला क्रिकेटचं दालन निर्माण केलं एक. आणि त्यामुळे तेव्हापासनं मुंबई बाहेरचे पण क्रिकेटर्स इथे यायला लागले खेळायला, रणजी ट्रॉफी खेळायला लागले. करता करता ते टेस्ट मॅचपर्यंत जायला लागले. कित्येकदा ते 11च्या 11ची टीम. त्या काळात या मुलांना, म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या या मुलांना दिवसाला 7 रुपये मिळायचे. आजकाल काय मिळतात ते 5 अक्षरी का 6 आकडे असलेली मिळतात. त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. 5 स्टार हॉटेलशिवाय ते कुटुंबाशिवाय राहतात ती माणसं, त्यांच्या याने राहतात आणि त्यांना ते ऑफर केलं जातं. त्या काळात ही एकटी मुलं यायची. 7 रुपये दिवसात 2 वेळचं जेवण येणे मिळायचं त्यांना. पण मग ती आमच्या घरी राहायची मामाच्यामुळे, तर ती सगळी आम्हाला मजाच वाटायची. मग गच्चीवरती त्यांच्यासाठी एक माझी आई हे घालून घ्यायची, म्हणजे मांडव, आणि तिथे ती 11च्या 11 जणं झोपायची. तिथे एक बाथरूम असायची, तिथनं करून कडक त्यांचे इस्त्रीचे कपडे करून सगळी खालती यायची. मॅचची वेळ झाली की त्यांच्या गप्पा थोड्या व्हायच्या, त्या आम्ही ऐकायचो. आणि मग ब्रेकफास्ट करून हिंदू कॉलनीतनं दादर स्टेशनपर्यंत सगळी 11च्या 11 ते. आणि माझा मामा आणि
रेफरीज म्हणून आलेले त्यांच्याबरोबर असत, देवधर असत, ते सगळे जायचे. तर हिंदू कॉलनीतली सगळ्या घरातली माणसं त्यांना बघायला नुसती खालती उभी राहायची. तसंच ही मीटिंग झाली साहित्य संघाची की दुर्गाबाई खोटे असायच्या, नानासाहेब पाठक असायचे, त्याच्यात लेखक असायचे ज्यांनी नाटक लिहिलं ते, आणि अशी जी मंडळी यायची. तर ती मग द. ग. गोडसे फार मोठे चित्रकार होते. तो आमचा आत्तेभाऊ द. ग. गोडसे, त्यांनी लिहिलं पुस्तक की त्याला अकॅडमीचं बक्षीस मिळायचंच प्रत्येक वेळी. त्याच्या चर्चा आमच्या घरात व्हायच्या. मग मधुकाका गोळवलकर, ते माझ्या वडिलांचे मावस भाऊ. गोळवलकर हे फार सुप्रसिद्ध हे म्हणजे चाली देणारे होते, संगीतकार होते. हे स्वतंत्रतेचे मन मंगलेची चाल मधुकाकांची आहे. तर ते असे चाली द्यायचे. मग त्याने माणिकबाई वर्मा आमच्या घरी यायच्या. घर म्हणजे पाहुणे आपल्याला नीट कम्फर्टेबली राहावयावं म्हणून माझ्या वडिलांनी आमचं आधीचं जे हॉस्पिटलच्या वर एक 4-6 खोल्यांचं घर होतं ते सोडून शेजारी एक घर बांधलं जात होतं. त्याचा संपूर्ण मजलाच घेऊन टाकला भाड्याने का की पाहुण्यांना मोकळेपणा राहावा म्हणून. त्याच्या मोठ्या मोठ्या गॅलऱ्या होत्या, त्यात बसून मीटिंग्स चालायच्या. मग तिथे राजाभाऊ बडे कविता घेऊन यायचे, पु ल देशपांडे यायचे, आणि मग त्यांना एक अजितची खोली म्हणजे त्या पुरुषांची खोली, माझी खोली म्हणजे सगळ्या बायका बसायच्या. आम्हाला 12 खोल्यांचं घर होतं, 4 मोठ्या मोठ्या गॅलऱ्या होत्या, पण आम्ही आपल्या इकडे तिकडेच असायचो. पण ते आम्ही खूप एन्जॉय केलं होतं. तेव्हा असं वाटलं नाही आपली जागा कमी पडते किंवा काही. नाही, खरंच झाल्या की आत्रे तर खरं नसायचे साहित्य संघात, पण ते यायचे आणि म्हणायचे अरे मी तुमच्यातला नाही, तुमच्याहून श्रेष्ठ आहे ना, म्हणून मी तुमचं काम नीट चाललंय ना बघायला येतो. मग दुर्गाबाई म्हणायच्या आत्रे तुम्ही लांब बसा, माझ्या पानातली भजी सगळी तुम्ही खाता. तर हे जे गंमत चालायची त्यावेळेला, ही मोठी माणसं लहान मुलासारखी बोलायची, ते बघून सुद्धा एक कुठेतरी एक सांस्कृतिक आपल्याला एक दर्शन होत आहे कुठच्या तरी संस्कृतीचं. हे आम्हाला दोघांनाही वाटत राहिलं, माझा भाऊ आणि मी. अचलाजी खरं तर अचलाजी त्याच्याबरोबर नाही अचलाजी खरं तर म्हणजे तुम्ही सांगताय ते किस्से इतके भन्नाट आहेत की ऐकतच राहावं असं वाटतं. पण आपल्याला थोडी वेळेची मर्यादाही आहे, त्यामुळे अगदी शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खरं तर काम केलं, अगदी समरसून गेल्या आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. तुम्ही आता इतक्या वर्षांनी असं वाटतं का की अरे हे करायचं राहूनच गेलं, किंवा अजूनही वाटतं की अरे काहीतरी एखादी गोष्ट आहे जी मला करून बघावीशी काय वाटते? कारण पुस्तकात तुम्ही तोही उल्लेख केलाय, रुईया कॉलेजमध्ये असताना तुम्ही बॅडमिंटन खेळायच्या आणि थेट नंदू नाटेकरच तुमचे डबल्सचे पार्टनर होते. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्यात केल्या आहेत, करून पाहिल्या आहेत, की वाटतं का की अरे माझं हे राहिलंय आणि मी हे नाही केलेलं आहे, असं काही आहे? नाही, असं नाही, पण काही चांगलं पाहिलं की आपल्यालाही करता येईल का ही हाव मात्र अजून सुटली नाही आहे मनाची. कोणाकडे गेलं, चांगलं काही खाल्लं, कधीच मला परिपूर्ण आहे मी सगळ्यात, हे कधी मला फिलिंग आलं नाही. जे करायचं ते उत्तम, म्हणजे ज्यांनी मंत्र एखादा द्यावा तसा कॅमिनने मला उत्तम रॉ मटेरियल पाहिजे तर उत्तम जिन्नस होते. हे एकदा पक्क लक्षात घेतलं की आता च्यवनप्राशसाठी आवळे घ्यायचे तर हँडपिक्ड आवळे घ्यायचे, हाताने बघून घ्यायचे, जरा कुठे खर्चटलेला असला टाकायचा बाजूला, मग तो बाजूला टाकायचा म्हणजे फेकायचा नाही. त्याची मग वाळवून सुपारी करायची, त्यातनं मग असे एकातनं दुसरं निघत गेलं आणि ते चांगलं होत गेलं. मग तर आता सुद्धा काही जर आलं करावं असं वाटलं तर अजूनही माझी इच्छा असते की आपण करून बघावं, करून बघावं. एखादा ड्रेस असतो, माझ्या आजीने मला शिवण शिकवलं होतं, त्या वयातली ती बाई वृद्ध होती, ती पिढ्या आमच्या पुढची होती. तिने आईला सांगितलं की हिला मी कपडे शिवायला शिकवलं आहे, पण ही माझ्या बाहेरची गेली, आता मला तिला नाही शिकवता येत, तिला एखादी ख्रिश्चन बाईची शिकवणी ठेव, त्यांचे कट्स चांगले असतात, आमचे गावठी असतात म्हणाली. हे आजीने त्यावेळी सांगितलं आणि मग एक ख्रिश्चन बाई मला शिकवायला गेली, त्यामुळे कपडे शिवता यायला लागले आणि ते चांगलेच. मग आजी हलवा करायची, सुंदर हलवा म्हणजे तिळावरचा हलवा, तर तिने मला प्रत्येक वेळी बरोबर घ्यायची आणि मला हौस असायची. माझी आई तितकी जरा पाहुण्यांच्यात कोणाचं काही नीट होत आहे ना वगैरे, घर चालवणं ज्याला म्हणतात त्याच्यात असायची. आणि मग या सगळ्या मुली कुठनं यायच्या,
ते आले की सगळे आमच्या घरचे व्हायचे. कोणी गरीब श्रीमंत भाव नसायचा. रविवारी एक आमच्याकडे सामोसेवाला यायचा बंगाली, तो यायचा. त्यावेळेला आश्रमातल्या मुली 2-3 आणि मनुताईंकडे जायचं म्हटलं की 3-4 5 जणी तयार एकदम. मग इथे यायचं. मग तो आलेला असायचा की मग तिथे कोच असायचा, त्याच्यावर आई बसवायची, बसा ग सगळ्या. त्याचा हिशोब झाला की आपण खाऊ सगळ्यांनी. हे जेव्हा पाहिलं ना तेव्हा कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे हे मनातही येत नाही. मनात येतच नाही अजिबात. सगळी माणसं आहेत आणि सर्वांना काही ना काहीतरी येत आहे. आपल्यासारखं काही ना काहीतरी लोकांना येत आहे. आपल्याला काही त्यातलं आलं तर उचलायचं. तर असं त्यामुळे सगळीकडनं संपन्नता जणू माझ्यावर आली की भालेरावना का वाटलं यांच्या घरी हे करावं म्हणून. तिथे नाटकाच्या तालमी चालायच्या. अनंतराव वर्तक असायचे. भालेरावांच्या घरात तालमी चालायच्या. आणि एकेका खोलीत एक महिराबाई बडोदेकर इथे आहेत, कोणी दुसरे तिकडे आहेत, असे बिनीची सगळी कामं करायचे. एक दिवशी अनंतराव वर्तक होते, तर मी बसले होते वाचत काहीतरी आणि ते फिरत होते इकडे तिकडे. तर डॉक्टर भालेराव बाहेरून आले. त्याने अंत्या तू काय फिरतोस इकडे तिकडे, तालमीला जा. ते म्हणाले डॉक्टर प्रत्येक खोलीत तालीम कुठची ना कुठची चालू आहे, एकीकडे दत्तारामची चालू आहे, एकीकडे हिराबाई बडोदेकर गात आहेत. मी आता एक कपाट एक रिकाम आहे, त्या कपाटात मी तालीम करू का. तर या अशा गमती बघत अनुभवत मोठं होतं. त्यातले विनोद कळत होते, त्यातल्या मर्यादा कळत होत्या लोकांच्या. आणि आपल्या तर आधी कळतात मर्यादा, आपण करायला लागलो की मर्यादा कळतात. आणि एक मात्र की निष्ठा सोडायची नाही. आपल्याला आपल्याबद्दल अनादर वाटला की तुम्ही फेल्युअर झालातच. आज सांगते ना की आज सगळे माझ्याकडे लायसन्सेस आहेत. FPOचा आहे, FDA चा आहे, ह्याचा तर वाईनचा तर आहेच आहे, ह्याचा च्यवनप्राशचा आहे. सगळे लायसन्स घेऊनच कामं केली. पण ते घेताना लायसन्स कठीण असत मिळणं. 10 खेपा करायची मी, पण लायसन्स मिळवायची. 5 रुपये आजपर्यंत कोणालाही लाच या सदरात दिले नाहीत अजिबात. खरंच. कारण असं वाटतं त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतोय, आपण त्यांना देऊन त्यांना वाईट सवय लावतोय त्या मुलांना. आता माझी मुलं जी आली ती एकेकाळी ते कामाला बायका यायच्या, त्यांची मुलं होती. तर माझ्याकडे एक लक्ष्मीबाई म्हणून होते, ते सगळे सुपरविजन कर. तर त्या माझ्याबरोबर यायच्या तळोजाला. मी म्हटलं लक्ष्मी या बायकांना ना अडचणी येतात, पावसाळ्यात त्यांना आपल्याकडे येता येत नाही, तोच ग्रेपचा सीझन असतो. तर त्या म्हणत होत्या या मुलांना लावून घेता का. तर कशी आहेत ग ही मुलं. ती म्हणाली बाई मुलं एक जात वांड आहेत पण कामाला वाघ आहेत सगळी. तर म्हटलं मग ती वांड आहेत त्यांना भीती आहे का कोणाची काही, की मी आले तर घाबरतात का. म्हणे तुम्हा मला नाही घाबरत ते, कारण तुम्ही त्यांना द्राक्ष खायला देता, काय मागाल ते देता, तुम्हाला कशी घाबरतील ती तुम्हाला नाही घाबरत, पण ती गणपतीला घाबरतात. म्हटलं आता मला कळलं. गणपती स्तोत्र शिकवायला सुरुवात केली त्यांना पहिल्या दिवशी. म्हटलं गणपती आहे तो सर्व, तो माही समजतात, पाही समजतात, तो सगळं बघत असतो आपल्याला तो दिसत नाही पण तो बघत असतो, एवढं लक्षात ठेवा. सगळी सत्कर्मी मुलं इतकी आहेत तुम्हाला सांगू. आज 50 मैलावर मी राहते, साखर पोत्याने तिथे आलेली असते, कधी एक दाणा त्याचा कमी झालेला मला वाटत नाही झालेला. तर ही मुलं तशी तयार होत गेली. आजूबाजूला मग नाव व्हायला लागलं, ती माणसं यायला लागली. असं थोडं थोडं करत आपण निष्ठेने काम केलं की ती आवडणारी काही माणसं असतात, ती मग तुमच्याकडे लाच मागत नाहीत. तुमचं नाव होतं की या बाई करत नाहीत, सरळ आहेत, मग ते नाव आपोआप तुम्हाला हवं तेच करायला देतात. मुख्य नाही खरंच आहे अचलाजी. खरं तर मेहनतीने तुम्ही नाव संपन्न अनुभव येत राहिला. हो नाही खरंच म्हणजे तुमच्याकडनं ऐकत राहावं तितकं कमी आहे असं मला वाटतंय. पण आत्ता तुम्ही जे बोललात ते फार महत्त्वाचं होतं की तुम्ही मेहनतीने नाव कमवलं आणि तितक्याच मेहनतीने ते टिकवलंय. आणि खरंच या परीस या पुस्तकातनं आम्हा सगळ्यांना तुम्ही जो संदेश दिला आहे, जो मंत्र दिला आहे, तोही खूप महत्त्वाचा आहे. जे तुम्ही आपल्या मुलाखतीतही सांगितलं की रॉ मटेरियल चांगलं असेल तर जिन्नस उत्तम होतं. त्यामुळे तोच एक मंत्र आम्ही सुद्धा आता सगळ्यांनी मनाशी बाळगावा. तुम्ही खरं तर आज आमच्याशी गप्पा मारल्यात. तुमचं हे जे इतकं भन्नाट आणि इतकं वेगवेगळ्या गोष्टींनी समृद्ध असं आयुष्य आहे त्याबद्दल बोलल्यात, त्यासाठी खूप खूप आभार. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या ज्या काही तुमचे संकल्प आहेत, इच्छा आहेत, त्यासाठी शुभेच्छा. बोला ना. नाही जाता जाता एकच मला सांगावं असं वाटतं की हे सगळं करत असताना
बऱ्याच ठिकाणी असं वाटायचं की अरे हे शक्य नाही आपल्याला. अशा वेळी कोणतरी व्यक्ती आयुष्यात यायची आणि एखादा सरळ मार्ग सोडून निघून जायची. जसं त्या कमिशनरनी सांगितलं, अहो रिसर्च अँड डेव्हलपमेंट करा. परिसच मिळाला ना तो मला, की ते मिळालं म्हणून पुढे गेले मी. नाहीतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट माझ्या मनात नव्हतं तेव्हा. वाईन करायची एवढं माहीत होतं, पण त्याने तो दिला. तसं दुसऱ्या असे अनेक, तुम्ही पुस्तक वाचलेलं आहात, तर असे अनेक परीस माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझं आयुष्य संपन्न करून गेले ते लोक सगळे. ताराबाई मोडकांची एक शेवटची गोष्ट सांगते. आम्हाला शिशुयारमध्ये फुलं लावायला देत असत. एक दिवशी माझी सगळी फुलं एकदम आली, तर मी बाकीच्यांची कुठे गवत उगवत होतं, कोणाचं काही होत होतं, तर माझी एकदम फुलं आली. म्हणजे सीझनल्स असेल ती. माझं कर्तृत्व त्यात काही नव्हतं. तर मी ताईंकडे गेले, म्हटलं ताई माझी फुलं बघायला चला. त्या आले तर सगळा ताटवावर आलेला. त्या म्हणाल्या खरंच ग किती सुंदर आहे. अचला या फुलांकडे पाहून तुला काय वाटतं? मी 4 वर्षाची तेव्हा. मी म्हटलं की मला नाही काही वाटत, कारण ते बालपण असतं, खरं काय ते येतं. तर मला काय वाटलं असेल, आनंद झाल्याशिवाय मी काही त्यांना बोलावलं नव्हतं. पण त्या आल्या आणि त्या म्हणाल्या तुला असं नाही वाटत या फुलांना रंग कोणी दिला असेल? तुला असं नाही वाटत या फुलांना वास कोणी दिला असेल? त्यांचे शब्द आजही कानातनं माझ्या मनात जातात. आज मी पापविरू झाली. त्यामुळे काहीही गैर करताना 10 वेळा विचार करूनच मी प्रत्येक गोष्ट करते. गैर गोष्ट माझ्यातनं खरोखरच झाली नाही आहे, निदान जाणीवपूर्वक झाली नाही आहे. आता आश्रमातही काम करते मी. तिथे अतिशय कटू अनुभव आलेल्या बायका आलेल्या असतात. त्यांना समजून घेताना वाटतं आपण खूप खूप तऱ्हेने सुखात आहोत आणि यांना तसं सुखी झालेलं बघायचं आणि आपण त्यांना बरं वाटेल असं काम करायचं. मग धारणा होते ती की जे दुसऱ्याला आवडेल तेच आपण करायचं. ती धारणा झाली आणि तसं काम व्हायला लागलं की आपलं आयुष्य फुलतच जातं ना इतरांच्या. खरंच आहे, प्रश्नच नाही. हा जो एक कार्यक्रम घेतला आहे त्या याच्यात ज्या मुलींना घरी नीट वागवलं जात नाही, मी झोपडपट्टीत जायची आश्रमाच्या वेळी, मुलींना पायाने तुडवत असलेली माणसं मी पाहिली होती. आता मुलींची जर संख्या पुरुषांएवढी असेल तर केवढा मोठा भाग आपला लाथा खातोय आज. म्हटलं हे बरोबर नाही. म्हणून आम्ही काही एक स्किल्स केलेत निर्माण, ती त्यांना देतो आलेल्या मुलींना, की त्यातनं त्यांना उत्पन्नाचं साधन होतं. आज आत्ता आमच्या 1028 मुली झाल्यात गेल्या 2 वर्षात. म्हणजे 1028 घरं उभी राहिली आहेत त्यांच्यामुळे. त्याचा एक आनंद आहे होण्याचा. म्हणून आता परत ते वाढवणार आहोत आम्ही कार्य आमचं. आता आपल्याला पुष्कळ झालं, सगळं मिळालं आहे आयुष्यात. त्यांना ज्यांना लाथा मिळत आहेत त्यांना फुलं मिळतील एवढं तरी आपण पाहिलं पाहिजे. हाच आनंद आहे. तुम्हीच मला इथे बोलावून मला माझे परीस दाखवायची, त्या परिसांची आठवण मला आली. आज यांची आठवण आली, मला कमिशनरची आठवण आली. दुसरे काही माणसांनी मला मार्ग दाखवून निघून गेली. त्यांची ओळखही आज राहिलेली नाही आहे. म्हणजे जाणीवत आहे पण अशी. तर त्या परिसांचं एक आपण ऋण मानावं या दृष्टीतनं मी तो लिहिण्याचा प्रपंच केला. त्यात माझं कार्य दिसावं हा भाग नव्हता, तो आपोआप आला. कारण त्यांनी कुठे मदत केली हे सांगताना आलं. खरं. नाहीतर मी काय आहे, मी कोण आहे हे मला खरंच सांगायची इच्छा नाही. पुन्हा एकदा खूप आभार अचलाजी. खरं तर हे पुस्तक तुम्ही लिहिलं ऐकायला नाही मी तुमचे नाही खरंच तुमच्या परिसांसाठी लिहिलं मी. बरोबर. ते आज माझ्या आयुष्यातनं गेलेत, पण त्यांची कृतज्ञता कशी मी मानू, म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे केलं. ते करत असताना मी काय करत होते हे सांगणं आपातत आलं. ते माझं कार्य दाखवायचं म्हणून कुठेच आलं नाही. ते खरंच नाही. त्यांनी मदत नसती केली तर मी जी आज आहे ती नसते झाले. खूप आभार अचलाजी. नाही खरंच खूप आभार. आपण फार भाग्यवान. धन्यवाद. आणि म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला तुमच्या परिसांच्या हो बोला. नाही म्हणून मी म्हटलं की हे परीस स्पर्श नुसता लोखंडाला करून त्याचं सोनं होतं. ज्या काळात ते परीस असायचे त्या काळात सोन्याची किंमत नव्हती. त्रेतायुगात असायचे परीस.
हो. पण हा एक चमत्कार घडवतो हे मात्र त्यांना अजब वाटायचं खरंय, त्या लोकांना. खरंय. तसं माझ्या बाबतीत झालं की ते आले कुठून तरी, एक मार्ग दाखवला, माझा खुला करून देऊन निघून गेले. त्यांची अपेक्षा नव्हती काही की मला काही यातनं मिळेल किंवा परत येऊन काय हो चांगलं चाललंय ना, एकाने मला विचारलं नाही. म्हणजे त्यांची अपेक्षाच नव्हती. बरोबर. काम करायचं आणि बाजूला व्हायचं. नाही, अशी खरंच आहे. माणसं, सोन्यासारखी माणसं मला मिळाली. ते पण माझा केवढा ठेवा आहे तो. म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायसाठी मला वाटलं की आपण हे लिहिलं पाहिजे म्हणून त्या बरोबर. दृष्टीने ते लिहिलं गेलं आहे. यात माझं मला कौतुक करायचं आहे असं कृपा करून मानू नका खरंच. नाही, कारण खरंच आहे. तो हेतू नाही आहे माझा. त्या ज्यांनी माझ्यासाठी हे काम केलं ते नसते तर मी आज आहे ती झाले नसते खरं सांग. नाही, खरंच आहे. नाही, खूप खूप आभार अचलाजी, तुम्ही आज आपल्या आनंदाचं पानमध्ये वेळ दिला आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्यासाठी, आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. आजची टॉप 5 वाचकप्रिय पुस्तकं कोणती हे भावार्थच्या कीर्ती जोशींकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी कीर्ती जोशी. भावार्थमधली या आठवड्यातली टॉप 5 पुस्तकं बघूया. या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे कर्णपुत्र आणि अस्त्र. मनोज अंबिके यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या सेल्फ हेल्प पुस्तकांबरोबरच ही कादंबरीसुद्धा वाचकांना खूप आवडती आहे आणि माय मिरर प्रकाशनाने या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच शिवनेत्र बहिर्जी, प्रेम धांडे यांची ही कादंबरी आहे. 4 खंडांमध्ये ही कादंबरी आली आहे आणि स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी. ह्याचे 4ही खंड वाचकांना अजूनही गेले बऱ्याच महिन्यांपासून खूप आवडत आहेत. यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच राधा. समर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि समर यांनीच हे पुस्तक प्रकाशितसुद्धा केलं आहे. मोगऱ्याचे 3 सुगंध ह्या कादंबरी मालेतलं हे पुस्तक आहे. राधाचा हा पहिला भाग आहे आणि या पुस्तकाचा दुसरा भाग आपल्या भेटीला नोव्हेंबर महिन्यात येतोय, तर त्यासाठी हे पुस्तक आधी नक्की वाचतायत सगळे लोक. यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच कृष्ण किनारा. अरुणा ढेरे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. सुरेश एजन्सी प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. राधा, कुंती आणि द्रौपदी अशा या 3 दीर्घ कथांचा समावेश या कथासंग्रहामध्ये केलेला आहे. यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक ते म्हणजेच काय, किती आणि कसं खायचं. अमिता गद्रे यांचं हे पुस्तक आहे. सोप्या शब्दात आणि सायन्स बेस्ड माहिती या पुस्तकामध्ये आहे. मधुश्री प्रकाशनाने ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आणि आपल्याला नेहमीच्या आयुष्यात वापरता येण्यासारख्या छोट्या छोट्या सोप्या गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर ही या आठवड्यातली टॉप 5 पुस्तकं भावार्थच्या कोथरूड दालनात, चिपळूणच्या दालनात आणि भावार्थ व्हॅनमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तर अशीच पुस्तकं खरेदी करा, भेट द्या आणि वाचत राहा. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची तुम्हाला आवडलेली 5 पुस्तकं. किती वेगळे विषय आहेत जे वाचकांना वाचायचे असतात, त्याविषयी जाणून घ्यायचं असतं. म्हणूनच आज अचला जोशींचा भन्नाट आयुष्यपट सांगणारं पुस्तक आपण तुमच्यापर्यंत आणलंय. पुन्हा पुढच्या आठवड्यात अशाच पुस्तकांसोबत भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.